आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत अजितदादा पवारांच्या अपघातासंदर्भात। आता सर्वात मोठा पुरावा हाती लागला असून यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, कोणी हा सगळा प्लॅन केला याचा सगळ्यात मोठा खुलासा झालेला आहे आणि त्या संदर्भात ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। सर्वसामान्य कारण सांगितलं जात आहे, फक्त विमान दुर्घटना झाली, परंतु आता सगळ्यात मोठा सत्य, खरं सत्य तुमच्यासमोर मी आज सांगणारा। फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, कारण की शेवटी जे मी या प्रकरणाचा सगळा खुलासा करणार आहेत, नेमकं याच्यामध्ये कोणी कोणी काय काय गेम केली, विरोधकांनी कशा प्रकारे प्लॅन केला, हा सगळा खुलासा मी शेवट सांगणार आहेत, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर राज्यामध्ये नुकताच आता अजितदादा पवारांच्या विमान दुर्घटनेवर वेगवेगळे शंका संशय निर्माण केले जात आहेत। कुठेतरी म्हणलं जात आहे की दादा अजूनही जिवंत आहेत आणि दादांना लपवण्यात आलंय, कारण की काही मोठे नेत्यांची भ्रष्टाचाराची फाईल दादांकडे होती, दादांकडे सगळे पुरावे होते, दादा या पुराव्यांनुसार मोठ्या मोठ्या नेत्यांना कामाला लावणार होते, त्यांचा उघड सगळं गुपित बाहेर काढणार होते, त्यामुळे दादांचा घात करण्यात आला। काही जण म्हणतात की दादांच्या जीवाला धोका होता म्हणून दादांना लपवण्यात आलेला आहे, पण आता अमोल मिटकरी यांनी परत पुन्हा काही नवीन प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान घातले आहेत। या प्रश्नांनुसार अजितदादांचा विमान दुर्घटनेचा कट उघड झालेला असून तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत, फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। अमोल मिटकरी यांनी परत पुन्हा उपस्थित असा प्रश्न केला की दादा जेव्हा मुंबईवरून निघाले तिथून ते बारामतीपर्यंत काय काय आतमध्ये घडामोडी झाल्या, त्याच्या सगळ्या डिटेल्स ओपन केल्या पाहिजेत, त्याचे सीसीटीव्ही फुटेज ओपन केले पाहिजेत आणि जनतेला सत्य समजलं पाहिजे। कारण की सर्वसामान्य एकाच कारण सांगितलं जात आहे की विमान पायलटांना जे वैमानिक होते त्यांना धावपट्टीचा अंदाज आला नाही आणि चुकीच्या ठिकाणी लँडिंग झालं, कमी वेळेमध्ये खूप खाली विमान आलेलं होतं आणि अचानक मध्ये ते खाली आढळलं, अपघात झाला। परंतु सत्य लपवलं जात आहेत आणि हे सत्य आता उघड होणार आहेत, कारण की दादांचा घातपात करणारा कोणीतरी मोठा माइंड मास्टर असून या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे पहिल्या दिवसापासूनच दादांच्या या अपघातावर संशय निर्माण केला जात होता, त्यावरून एक स्पष्ट होतंय की दादांच्या या सगळ्या कटामध्ये कोणीतरी मोठे लोक सहभागी आहेत। अमोल मिटकरी म्हटले की जे सर्वसाधारण कारण सांगितले जात आहे आणि सर्वसामान्य जनता त्यावर विश्वास ठेवत आहे, त्या पलीकडे जाऊन जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे जनतेला, आणि ज्या आत्तापर्यंत सत्य लपवलं ते सगळं उघड करून शासनाने यामध्ये कोण कोण दोषी आहेत त्याची सखोल चौकशी केली पाहिजेत आणि आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे। कारण की अजितदादांनी 10 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की माझ्याकडे पण काही लोकांचे घोटाळ्याचे पुरावे आहेत, मी पण त्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत। म्हणजे आता सगळ्यात मोठा काही लोकांना धाक पडलेला होता की नेमकं आमचं सगळं काळं उघडं पडतं की काय, आमचा सगळा घोटाळा बाहेर येतो की काय, आणि त्यानंतर 10 दिवसानंतर दादांसोबत असं झालं। नेमकं या पाठीमागे कोण आहेत? कारण की काल बजरंग सोनवणे यांनीही प्रश्न उपस्थित केला की नेमकं अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवेल होता का, जसं विमान खाली आली तसं त्याचा डायरेक्ट स्फोट झाला। नेमकं सत्य काय आहेत हे संपूर्ण जनतेला कळलं पाहिजे। तुम्हालाही वाटत असेल की अजितदादांच्या घात झाला तर व्हिडिओला लगेच लाईक झालं पाहिजे आणि कर्तृत्ववान कामाशी एकनिष्ठ असलेले दादा त्यांच्यासाठी एक तरी कमेंट तुम्ही लगेच केली पाहिजे। तर वेगवेगळ्या प्रसारमाध्यमावरील हेच म्हणलं जात आहेत की दादा अजून जिवंत आहेत, दादा कधी पण कमबॅक करणार, कधी पण अचानक एंट्री टाकणार। म्हणजे अशी जरा गोष्ट असेल तर खरंच आनंदाची गोष्ट आहे की दादा जिवंत आहेत। तसेच दादांचा जर घातपात झाला असेल आणि त्या घातपातावर कोणी सहभागी असेल जर सापडला तर त्याच्या घरामध्ये पाळणा सुद्धा हलणार नाही, असं मोठं वक्तव्य मिटकरी यांनी केलं। कारण की दादा म्हणजे मोठं वादळ तयार झालेलं होतं। अलीकडच्या काळामध्ये दादांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं आणि स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी करून दाखवल्या होत्या, लोकांनी दादाला स्वीकारलेलं होतं, त्यामुळे अजितदादा म्हणजे मार्केटमधलं सगळ्यात मोठं टॉपचं नाव झालेलं होतं। दादांसाठी एक लाईक तर तुम्ही केलाच पाहिजे व्हिडिओला, 100% तुम्ही दादांसाठी कमेंट केलीच पाहिजे। एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरनं सातत्यानं काही ना काहीतरी विधानं करून शिंदेंची शिवसेना भाजपची कोंडी करू पाहताय का याची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे अजित पवारांचा अपघात नेमका कसा झाला, खरंच विमानात काही बिघाड झालेला होता की अन्य काही गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत, याबद्दलच्या शंका कुशंका सुद्धा काही केल्या थांबत नाहीयेत। अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताबद्दल काही सवाल आणि शंका उपस्थित केलेल्या आहेत। ते आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की दादांच्या विमान अपघाताचा थातुरमातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झालेली आहे। दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती, अहवाल सांगेल की आता तांत्रिक चूक घडली।
वैमानिकाचा अंदाज चुकला आणि जनता मान्य करेल, पण महाराष्ट्र पुरावा मागतोय असं मिटकरी म्हणतात. डीजीसीएनं विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करावं अशी मागणी अमोल मिटकरींची आहे. दादांच्या आगमनापासून ते विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी ठोस मागणी अमोल मिटकरींनी केलेली आहे. आणि याआधी सुद्धा त्यांनी या विमान अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित केलेल्या होत्या. आणि केवळ अमोल मिटकरीच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर चक्क आता एक नवी शंका उपस्थित केली की अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का, कारण विमान पडल्या त्याचा स्फोट कसा झाला अशी शंका सोनवणे उपस्थित करतात. क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले. कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर अगोदर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यावर संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता याचा. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंत आहेत. संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे. सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय. त्यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवारांचं विमान बारामतीला लँड होण्यापूर्वीचं हे दृश्य. बारामतीतल्या गुजुबावी ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या वर हे विमान उडताना दिसतंय. विमान उडताना ते अचानक तिरकं झालं आणि पुढच्या काही सेकंदात ते जमिनीवर कोसळलं. विमानात मोठा स्फोट झाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता याच दृश्यांवरून छगन भुजबळांनी शंका व्यक्त केली आहे. भुजबळांचं म्हणणं आहे, कुछ तो गडबड है. सरळ चालेलं विमान अचानक पलटी कसं झालं. एक काय म्हणतात ते म्हणजे सीसीटीव्हीचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होतं आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल म्हटलं होतं, दाल में कुछ काला है. आता वडेट्टीवार म्हणतायत, दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच व्हायला हवं. हे अनेक तर्क वितर्क सगळी काढली जात आहेत. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहेत. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी संजय राऊतांनी आरोपांची सिरीज सुरू केली आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असतील तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला.
झाला असता, ठरला असता.